हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स आणि त्या टाइप्सच्या संदर्भात असणारे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला मल्टिपल कन्स्ट्रक्टर तसंच डिफॉल्ट आर्ग्युमेंट इन कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर असे टोटली 3 पॉइंट्स आपल्याला इथं बघायचे. ठीक आहे. तर पहिला पॉइंट आपण बघूया, मल्टिपल कन्स्ट्रक्टर्स. The multiple constructors in a class. ठीक आहे. तर as we know, the constructor is a special member function that is called automatically when the object is created. ठीक आहे. आपण मागच्याच व्हिडिओ लेक्चर मध्ये पण बघितलेलं आहे की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. कन्स्ट्रक्टर एक स्पेशल मेंबर फंक्शन आहे आणि ते ऑटोमॅटिकली कॉल होतं कधी, जेव्हा ऑब्जेक्ट त्या क्लासचा क्रिएट केला जातो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्टर. म्हणजे कन्स्ट्रक्टर ओळखण्याची एक सिंपल पद्धत मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलीच आहे. ती परत एकदा सांगतो की जर कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव जर सेम असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की तो कन्स्ट्रक्टर आहे. तसंच त्या कन्स्ट्रक्टरला कुठल्याही टाईपचा रिटर्न टाईप नसतो. म्हणजे एंट नसतो, वॉइड नसेल, डबल नसेल, काही नसेल. ठीक आहे. तर त्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणतो. ठीक आहे. आता त्या कन्स्ट्रक्टर एकाच क्लासमध्ये समजा आपल्याला एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर जर डिक्लेअर किंवा डिफाईन करायचे असतील तर ते आपण करू शकतो. कसे काय? एका ऑब्जेक्टसाठी एक कन्स्ट्रक्टर असं काम करू शकतो. जेव्हा आपण मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याला मल्टिपल कन्स्ट्रक्टर पण आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. म्हणजेच काय, एका ऑब्जेक्टसाठी एक कन्स्ट्रक्टर ऍटलिस्ट असतोच. मी मागे पण सांगितलेलं आहे की जर आपण एखादा कन्स्ट्रक्टर जर डिफाईन केला नसेल तर कंपायलर ऑटोमॅटिकली एखादा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर त्या प्रोग्राम मध्ये प्लेस करतो. ठीक आहे. त्या मल्टिपल कन्स्ट्रक्टरलाच आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग सुद्धा म्हणू शकतो. कसं काय? आता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर एकाच क्लासमध्ये जर आपण घेतले पण त्यांची आर्ग्युमेंट लिस्ट आणि नंबर ऑफ आर्ग्युमेंट हे जर डिफरंट असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. त्या सेम आपण मल्टिपल कन्स्ट्रक्टर पण सेम काम करतो. ठीक आहे. तर त्या मल्टिपल कन्स्ट्रक्टर कसे काम करतात ते आपण एका एक्झाम्पल नुसार आपण बघूया. ठीक आहे. तर इथे एक एक्झाम्पल मी दिलेला आहे. कन्स्ट्रक्ट नावाचा एक क्लास क्रिएट केलेला आहे आणि त्या क्लासमध्ये मी 2 कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेले आहेत. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय आणि एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे. आता ते दोन्ही कन्स्ट्रक्टर मी पब्लिकच्या अंडर डिफाईन केलेले आहेत. फ्लोट एरिया नावाचा एक व्हेरिएबल सुद्धा मी डिक्लेअर केलेला आहे. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये मी काय केलेलं आहे बघा, एरिया नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू मी 0 असाइन केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे समजा एखाद्या व्हेरिएबल म्हणजे एरियासाठी व्हॅल्यू जर दिली नसेल तर ती ऑटोमॅटिकली काय असणार आहे, 0च असणार आहे. डिफॉल्टली 0च असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मी दुसरा एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे बघा, पॅरामीटरायझर. त्याला 2 पॅरामीटर पास केलेले आहेत, इंट ए आणि बी नावाचे. मग त्या कन्स्ट्रक्टर मध्ये मी काय केलेलं आहे, एरिया जो व्हेरिएबल पहिल्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये होता त्याला त्या दोन्ही व्हॅल्यू ज्या ए आणि बी असाइन केलेल्या होत्या त्या दोन्ही व्हॅल्यूंची मल्टिप्लिकेशन एरियाला मी असाइन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एरिया फक्त मी डिस्प्ले केलेला आहे बाय युझिंग डिस्प्ले फंक्शन. त्यानंतर मी काय केले बघा, void main मध्ये 2 ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत. पहिला ऑब्जेक्ट आहे C1. आता C1 च्या समोर ब्रॅकेट वगैरे काय नाही आहे. याचाच अर्थ C1 काय करतो, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करतो. आता इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कुठला आहे तर कन्स्ट्रक्ट, की त्याची व्हॅल्यू काय आहे, एरिया इज इक्वल टू 0. म्हणजे C1 साठी एरियाची व्हॅल्यू काय आहे, 0. मग इथं कन्स्ट्रक्ट C2 म्हणजे C2 नावाचा एक दुसरा एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय. आता तो कन्स्ट्रक्टरला 2 व्हॅल्यू पास केलेल्या आहेत, 10 आणि 20. याचाच अर्थ तो कन्स्ट्रक्टर काय करतो, जो पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर दिलेला आहे आपण की त्याला व्हॅल्यू ए आणि बी पास केलेले आहेत,
त्या दोन्ही व्हॅल्यू ए आणि बी साठी 10 आणि 20 या दोन व्हॅल्यू असाइन होतात ऑटोमॅटिकली. ठीक आहे. मग C2 साठी एरियाची व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे तर 200 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मी काय केले C1 डॉट डिस्प आणि C2 डॉट डिस्प म्हणजे हे दोन्ही डिस्प नावाचे जे फंक्शन आहेत ते दोन्ही ऑब्जेक्ट साठी कॉल केलेले आहेत. इथं आउटपुट पण तुम्ही बघू शकता. C1 साठी आउटपुट 0 आहे एरियाचा आणि C2 साठी आउटपुट एरियाचा किती आहे 200 आहे. ठीक आहे. इथं मी फक्त दोन कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेले आहेत म्हणून दोनच ऑब्जेक्ट वापरले आहेत. 100 तुम्ही जर कन्स्ट्रक्टर क्रिएट केला तर 100 ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करावे लागतील. ठीक आहे. हे झालं मल्टिपल कन्स्ट्रक्टर आहे. त्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघूया कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आता हे कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट ही थोडी कन्सेप्ट वेगळी आहे. जसं आपण शिकलेलो आहे की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे आणि डिफॉल्ट आर्ग्युमेंट हे दोन्ही डिफरन्स आहे. म्हणजे इथं मी लिहिलेलं आहे देयर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अँड कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आता इथं डिफरन्स काय ऍक्च्युअल डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मधील जे एखादा व्हेरिएबल जो आपण डिक्लेअर केला असेल किंवा पास केला असेल तर त्या व्हेरिएबलला असाइन केलेली डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय तर कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय तर त्याला कुठलीही व्हॅल्यू पास केलेली नसते म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आणि डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय तर त्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मध्ये एखाद्या व्हेरिएबलला आपण डिफॉल्ट व्हॅल्यू काहीतरी असाइन करतो. ठीक आहे. हा झाला थोडक्यात डिफरन्स. मग एक्झाम्पल मी इथं दिलेला आहे बघा स्टुडंट. त्या स्टुडंट हा एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आपण पास केलेला आहे. एक रोल नंबर इंटिजर टाइप आहे आणि एक फ्लोट टाइप पर्सेंटेज नावाचे एक व्हेरिएबल दिलेला आहे. त्याची व्हॅल्यू आपण 80. म्हणजे काय झालं पर्सेंटेज साठी 80 ही व्हॅल्यू डिफॉल्ट झाली. ठीक आहे. आणखी एक मेजर जो रूल आहे तो काय आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स ऑलवेज राईट आफ्टर अदर नॉर्मल आर्ग्युमेंट. म्हणजे याचा अर्थ काय समजा वरती एक एक्झाम्पल आपण दिलेलं आहे बघा स्टुडंट मध्ये रोल नंबर आणि पर्सेंटेज हे दोन पॅरामीटर पास केलेले. मग त्यात मी पहिला रोल नंबर लिहिलाय. हे रोल नंबर काय आहे हा नॉर्मल आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज हा काय आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे. म्हणजेच थोडक्यात काय रोल नंबर असेल किंवा आणखी दुसरा व्हेरिएबल असेल असे जे व्हेरिएबल नॉर्मल असतील म्हणजे त्याला कुठली व्हॅल्यू असाइन केली नसेल ते पहिला लिहायचे आणि त्यानंतरच मग त्यानंतरच मग आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे डिफॉल्ट ज्याला व्हॅल्यू असाइन केलेले आहेत असे व्हेरिएबल्स आपल्याला लिहावे लागतील. ठीक आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल दिलेले आहेत की त्याच्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे रॉंग कुठलं आहे बघू शकता खाली एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. त्यानंतर लिहिलेलं बघा डिफॉल्ट आर्ग्युमेंट कॉल्ड विथ आयदर वन आर्ग्युमेंट ऑर नो आर्ग्युमेंट. म्हणजेच काय डिफॉल्ट आर्ग्युमेंट हे एक आर्ग्युमेंट तरी असला पाहिजे किंवा कमीत कमी एक आर्ग्युमेंट असला पाहिजे किंवा आर्ग्युमेंट नसला पाहिजे. हे दोन्ही पण कन्स्ट्रक्टर म्हणजे विथ नो आर्ग्युमेंट म्हणजेच त्याला आपण म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि विथ वन आर्ग्युमेंट हे दोन्ही पण कन्स्ट्रक्टर आपण एकाच प्रोग्राम मध्ये यूज करू शकत नाही. If both these are used it causes ambiguity. Ambiguity म्हणजे काय थोडक्यात त्या कंपायलरला गोंधळात पडल्यासारखं होतं. कारण का एकतरी नो आर्ग्युमेंट वाला घ्यायचा की वन आर्ग्युमेंट वाले घ्यायचा थोडक्यात त्याला कन्फ्युजन होतं. म्हणून आयदर एक आर्ग्युमेंट वाला एक कन्स्ट्रक्टर तरी घ्या किंवा नो आर्ग्युमेंट वाला म्हणजेच त्याला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणू शकतो. दोन्ही ऍट अ टाइम घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे. यालाच आपण म्हणू शकतो कन्स्ट्रक्टर्स विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. त्यासाठी पण आपल्याला एक एक्झाम्पल बघूया. आता एक एक्झाम्पल मी दिलेला आहे क्लास सॅलरी. त्या सॅलरी क्लासमध्ये मी फ्लोट टाइप 4 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत बेसिक टीए डीए आणि एचआरए. म्हणजे थोडक्यात इथं मला काय करायचं आहे डीए एचआरए टीए हे थोडक्यात कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याची ग्रॉस सॅलरी मला फाइंड आउट करायची. ठीक आहे. पब्लिकच्या अंडर मी एक कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे बघा टीए
फ्लोट टीए, फ्लोट बेसिक, फ्लोट डीए, फ्लोट एचआरए. ठीक आहे. हे 4 व्हेरिएबल्स मी ऍज अ पॅरामीटर म्हणून सॅलरी कन्स्ट्रक्टरला पास केलेले. त्याच्यामध्ये 2 डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेले आहेत. डीए साठी 200 आणि फ्लोट साठी 400 अशा दोन, सॉरी एचआरए साठी 400 अशा टोटल 2 व्हॅल्यू मी ऍज अ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणून घेतलेले आहेत. आणि त्या मी शेवटीच म्हणजे त्या सॅलरी नावाच्या कन्स्ट्रक्टर मध्ये शेवटीच मी ते पॅरामीटर्स असाइन केलेले आहेत. मग त्यामध्ये मी बेसिक, डीए, एचआरए आणि टीए जे कॅपिटल मध्ये दिलेले आहेत त्यासाठी मी ते फॉर्म्युले वगैरे लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक मी मेंबर फंक्शन घेतलेलं आहे डिस्प्ले नावाचं. त्याच्यामध्ये काय डिस्प्ले केलं आहे, टोटल सॅलरी त्या एम्प्लॉईची किती आहे ती टोटल सॅलरी ऍज मी प्रत्येकाची ऍडिशन करून ते डिस्प्ले केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर मी void main मध्ये काय केलेलं आहे, यस नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि त्यात मी फक्त जे नॉर्मल आर्ग्युमेंट आहेत टीए आणि बेसिक, टीए आणि बेसिक, कारण का डीए आणि एचआरए हे झाले डिफॉल्ट आर्ग्युमेंट, त्याची व्हॅल्यू मला देण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून मी फक्त व्हॅल्यूज कशाच्या पास केलेल्या आहेत, टीए आणि बेसिक साठी. म्हणजे टीए साठी व्हॅल्यू काय असणार आहेत 110 आणि बेसिक साठी काय व्हॅल्यू असणार आहे 6000 रुपीज. ठीक आहे. मग त्यानंतर मी काय केलेलं आहे बघा, एस डॉट डिस्प्ले म्हणजे डिस्प्ले नावाचं जे फंक्शन आहे ते मी इथं डायरेक्टली कॉल केलेलं आहे. म्हणजे 110 आणि 6000 ह्या दोन व्हॅल्यू टीए आणि बेसिकच्या ह्या दोन व्हॅल्यू यूज करून एम्प्लॉईची टोटल सॅलरी इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. तुम्ही आउटपुट पण बघू शकता किंवा इव्हन तुम्ही हा प्रोग्राम रन पण करून बघू शकता. सॅलरी ऑफ एम्प्लॉई इज 48600 म्हणजे 48,600 रुपीज त्याची सॅलरी असणार आहे विथ डीए 200 रुपीज आणि एचआरए 400 रुपीज. हे झालं डिफॉल्ट आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. त्यानंतर आपल्याला बघायचं डिस्ट्रक्टर. ठीक आहे. आता डिस्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर मध्ये एक क्रॉस आहे. म्हणजे काय, थोडक्यात कन्स्ट्रक्टर काय करतो, इट कन्स्ट्रक्ट्स व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट. हे मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे आणि हे थोडक्यात एक डेफिनेशन आहे. तर कन्स्ट्रक्टर काय, कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्ट्स द व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट आणि त्याच्या उलट डिस्ट्रक्टर काय करतो, इट डिस्ट्रक्ट्स म्हणजे इट डिलीट्स द व्हॅल्यूज ऑफ द ऑब्जेक्ट. तर मी दिलेले आहे बघा, डिस्ट्रक्टर इज अ मेंबर फंक्शन म्हणजे थोडक्यात एक मेंबर फंक्शन आहे. इट डिस्ट्रक्ट्स और डिलीट्स द ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय, ऑब्जेक्ट साठी दिलेल्या व्हॅल्यू तो डिलीट करतो म्हणजे थोडक्यात तो ऑब्जेक्ट डिलीट करतो. ठीक आहे. त्यानंतर दे आर कॉल्ड व्हेन क्लास ऑब्जेक्ट गोज आउट ऑफ scope such as when function ends, program ends, delete operator is called. म्हणजे थोडक्यात सी मध्ये आपण डिलीट ऑपरेटर किंवा मेमरी रिलोकेशनचे जे ऑपरेटर वापरलेले आहेत थोडक्यात त्यालाच आपण काय म्हणू शकतो, डिस्ट्रक्टर. म्हणजे डिस्ट्रक्टर काय करतो, ऑब्जेक्ट जे क्रिएट झालेलं असतात ते डिस्ट्रॉय करतो. म्हणजे थोडक्यात काय, मेमरी मध्ये स्पेस क्रिएट झालेला असेल तो डिस्ट्रॉय करतो. म्हणजे नेक्स्ट टाइम जर एखादा प्रोग्राम जर रन करायचा असेल तर त्या प्रोग्रामसाठी मेमरीमध्ये स्पेस अलोकेट होते. म्हणजे थोडक्यात काय, जर आपण एखाद्या प्रोग्रामचा एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर तो ऑब्जेक्ट क्रिएट केला याचाच अर्थ मेमरीमध्ये त्या क्लाससाठी म्हणजे त्या क्लासचे मेंबर्स असतील त्याच्यासाठी मेमरीमध्ये स्पेस अलोकेट होते. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, मेमरी अलोकेशन. आणि मेमरी डीअलोकेशन म्हणजे थोडक्यात तिथं आपण काय म्हणू शकतो, डिस्ट्रक्टर. ठीक आहे. तर त्याच्या दोन प्रॉपर्टीज आहेत, डिस्ट्रक्टरचं नाव आणि त्या कन्स्ट्रक्टरचं नाव इव्हन त्या क्लासचं नाव सेम असतं आणि इट इज प्रिसिडेड बाय टिल्डे म्हणजे एक साइन आहे टिल्डे नावाचं साइन. ते साइन डिस्ट्रक्टरचं जे नाव असेल त्याच्या अगोदर आपल्याला ते अप्लाय करावं लागतं. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे इट डझंट टेक एनी आर्ग्युमेंट म्हणजे डिस्ट्रक्टरला पण आपण कुठलेही आर्ग्युमेंट पास करू शकत नाही पण ते आपण कन्स्ट्रक्टरला करू शकतो. ठीक आहे. आणि सेम कन्स्ट्रक्टर सारखं डोंट रिटर्न एनिथिंग म्हणजे त्याला कुठल्याही रिटर्न टाईप नसतात कोणाला, डिस्ट्रक्टरला. ठीक आहे. ह्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे डिस्ट्रक्टरला आपण कुठलाही आर्ग्युमेंट पास करू शकत नाही आणि डिस्ट्रक्टरला कुठलाही रिटर्न टाईप नसतो. ठीक आहे. हे दोन्ही प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. ठीक आहे. त्या डिस्ट्रक्टर साठी आपल्याला एक एक्झाम्पल बघूया.
तर डेमो नावाचा एक मी क्लास क्रिएट केलेला आहे बघा. तर त्या डेमो नावाच्या क्लासमध्ये एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर क्रिएट केला मी. n1 आणि n2 नावाच्या दोन व्हॅल्यूज मी पास केलेल्या आहेत. त्या num1 आणि num2 ला मी ते असाइन केलेलं आहे आणि त्या थोडक्यात डिस्प्ले फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, त्या डिस्प्ले केलेल्या आहेत. कोणाच्या व्हॅल्यू num1 आणि num2 च्या. ठीक आहे. त्यानंतर मी एक डिस्ट्रक्टर कॉल केलेलं आहे. आता डिस्ट्रक्टर मी जसं सांगितलंय टिल्डे साइन आहे, त्यानंतर डिस्ट्रक्टरचं नाव. डिस्ट्रक्टरचं नाव हे सेम ॲज कन्स्ट्रक्टर, सेम ॲज क्लास आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त एक स्टेटमेंट मी कॉल केलेलं आहे, सी आउट इनसाइड डिस्ट्रक्टर, म्हणजे डिस्ट्रक्टरच्या आत आहे. हे फंक्शन मध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे इनसाइड डिस्ट्रक्टर, हे कधी कॉल होणार आहे, जेव्हा डिस्ट्रक्टर कॉल होईल त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली त्याच्यामधील जे स्टेटमेंट्स असतील ते कॉल होतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया void main मध्ये काय केलेलं आहे. void main मध्ये d1 नावाचा ऑब्जेक्ट पास केलेला आहे डेमोचा, सॉरी क्रिएट केलेला आहे. मग d1 ला व्हॅल्यू कुठल्या पास केलेल्या आहे, 10 आणि 20. आता 10 आणि 20 ह्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली n1 आणि n2 ला जातील. ऑटोमॅटिकली ते n1 आणि n2 पासून num1 आणि num2 ला जातील आणि num1 ची व्हॅल्यू आपण आणि num2 ची व्हॅल्यू आपण डिस्प्ले फंक्शन मध्ये डिस्प्ले केलेली आहे. मग डिस्प्ले फंक्शन पण आपण इथे कॉल केलेलं आहे, कसं, d1 डॉट डिस्प्ले. ठीक आहे. मग त्याचा आउटपुट काय असणार आहे बघा, इनसाइड कन्स्ट्रक्टर, म्हणजे आपण कन्स्ट्रक्टरच्या आत जी पहिलं स्टेटमेंट आहे ते आपण इथं कॉल होईल डायरेक्टली, कधी, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल त्यावेळेला. ठीक आहे. इनसाइड कन्स्ट्रक्टर, त्यानंतर num1 आणि num2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 10 आणि 20 असाइन केली, ती व्हॅल्यू डिस्प्ले होईल. सगळं झाल्यानंतर मग डिस्ट्रक्टर कॉल होणार आहे इथं. मग डिस्ट्रक्टर मध्ये आपण स्टेटमेंट काय टाकलेलं आहे, इनसाइड डिस्ट्रक्टर. मग शेवटी हे इनसाइड डिस्ट्रक्टर नावाचं स्टेटमेंट आहे, हे डायरेक्टली कॉल होईल. तसं मी आउटपुट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. हे झाले टोटली 3 पॉइंट्स. एक आहे डिस्ट्रक्टर, डिफॉल्ट आर्ग्युमेंट इन कन्स्ट्रक्टर आणि मल्टिपल कन्स्ट्रक्टर. हे तिन्ही पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. या व्हिडिओ लेक्चरच्या आजच्या भागात आपण इथंच थांबूया. ठीक आहे.